नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 15 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागात आपण बघितलं होतं की रिया आणि ऋषभ एकत्र ऑफिसला येतात. आता पुढे मे आय कम इन सर? रिया: यस. ऋषभ: काही काम होतं का सर? रिया: ही फाईल घ्या, उद्यापर्यंत त्यावर प्रेझेंटेशन रेडी करा. परवा सकाळी तुम्हाला माझ्यासोबत पुण्याला यायचं आहे कॉन्फरन्ससाठी. ऋषभ: परवा? ती जवळजवळ किंचाळते. व्हॉट हॅपन? ऋषभ: ती मानेनेच काही नाही म्हणून सांगते नि बाहेर पडते. बाहेर येता ती फाईल टेबलवर आदळते. काय झालं ग? अनघा: अगं परवा मी सुजयच्या आईला भेटायला जायचं ठरवलं होतं. पहिल्यांदा मी ह्या खडूसने परवा कॉन्फरन्स ठेवली, तेही पुण्यात, नि त्यातही मला प्रेझेंटेशन द्यायला सांगत आहे. हा माझ्या प्रेमाचा आळ येतो हा माणूस, देव जाणे. रिया बडबड करत होती. मग तर छानच केलं ऋषभ सरांनी. सुजयचं नाव ऐकून अनघा बोलते. काय? कुठे काय? एवढा एक हँडसम तरुण ऋषभच्या केबिनकडे जाताना दिसतो तशा त्या चूप बसतात. मे आय कम इन सर? नील: ओ नील, ये. तुला कशाला परमिशन हवी आहे? कुठे होतास एवढे दिवस? ऋषभ: घ्या चोराच्या उलट्या बोंबा. मी पण तेच विचारणार होतो तुला. काय यार ऋषभ, इतका बिझी झालायस की मला विसरूनच गेलाय. नील तक्रारीच्या सुरात ऋषभ समोर बसत बोलतो. तसं काही नाहीये ऋषभ. मग कसं आहे? नील: अरे काम असतं खूप, सो वेळच नाही मिळत. ऋषभ: मला बाहेर त्या मुली दिसल्या, ती मिस लोणावळा इथे काय करते? नील: एम्प्लॉई आहेत त्या या ऑफिसच्या. ऋषभ: काय? नील आश्चर्यचकित होऊन विचारतो. ते सोड, तू इकडे कसा? ऋषभ: अरे ते जवळच एका हॉस्पिटलला व्हिजिट द्यायची होती, सो म्हटलं तुला पण भेटून जावं. नील: सर तुम्ही बोलवलं? तेवढ्यात अनघा येऊन ऋषभला विचारते. यस. ऋषभ: सर या डिटेल तुम्ही मागवल्या होत्या. ती एक फाईल ऋषभकडे देत म्हणते. एक काम करा मिस अनघा, ह्या डिटेल मिस रियाकडे द्या आणि त्यांना प्रेझेंटेशनमध्ये हेल्प करा. परवा पुण्याच्या कॉन्फरन्ससाठी रेडी राहा. ऋषभ: ओके सर. अनघा बोलून निघून जाते, पण विचारत करत असते की रिया प्रेझेंटेशन देत आहे, मग माझं काय काम? पण सरांनी काहीतरी विचार करून म्हटलं असेल असं तिला वाटते. तू परवा पुण्याला जात आहे, तेही मला सोडून? मला पण यायचं आहे, नील नाटकीपणे म्हणतो. पहिलं तर मी तिथे एन्जॉय करायला जात नाही आहे, आणि दुसरं म्हणजे तुझं हॉस्पिटल पण आहे. ऋषभ: हॉस्पिटल माझं आहे, माझं मी हँडल करेल बरोबर, मी येतोय, असं म्हणून नील निघून जातो. खरं तर नीलला फिरायला खूप आवडतं, म्हणून तो एकही चान्स सोडत नाही. अरे पण ऋषभ बोलतच असतो की तो निघून जातो. भेटू परवा, बाय. नील जाता जाता बोलतो. आजच्या भागात इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय, टेक केअर, सी ऑन द नेक्स्ट पार्ट.